अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्रातील गुरुभक्ती या यूट्यूब चॅनलच्या पुढील भागामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. सुरुवातीला गुरुस्मरण करूया. माला कमंडलुर्ध करपद्मयुग्मे मध्यस्थ पाणी युगले डमरू त्रिशूले यस्यास्ति ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वंदे तमित्रिवर्दम भुजषटकयुक्तम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मागील अध्यायामध्ये आपण 14वा अध्याय पाहिला. सायनदेवाचं गंडांतरामधून केलेलं रक्षण याच्यावरती गुरु महाराजांची कृपा कशी झाली हे सर्व काही आपण त्या अध्यायामध्ये पाहिलं. 15व्या अध्यायामध्ये श्री गुरु महाराज या त्यांचे जेवढे काही शिष्य आहेत त्या सर्व शिष्यांना विविध ठिकाणी नदी तटाक यात्रेसाठी पाठवतात आणि त्यांना सांगतात की ज्या वेळेला बहुधान्य संवत्सरी येईल त्यावेळेला तुमची आमची भेट ही श्रीशैल पर्वतावरती होईल असं म्हणून त्यांना मार्गी लावतात. ज्याची त्याची मनातील भावना ओळखून तो किती तयारीचा आहे नाही हे सगळं ओळखून त्याच्या कल्याणासाठी म्हणून गुरु महाराज असा निर्णय घेतात. हे सर्व 15व्या अध्यायामध्ये येतं. परंतु त्यामध्ये गुरुभक्तीची तऱ्हा ही फारशी आपल्याला अनुभवायला दिसत नाही किंवा माझं स्वतःचं काही कमीपणा असेल ज्यामुळे मला त्याच्यामध्ये गुरुचरित्रातील गुरुभक्ती दाखवण्याजोगं माझ्या कमीपणामुळे काही सापडलं नसेल. गुरुचरित्रातील गुरुभक्ती याच्यामध्ये अतिशय सुंदर एक अध्याय म्हणजे 16वा अध्याय. हा 16वा अध्याय इतका सुंदर आहे की गुरूंबद्दलचाच हा अध्याय आहे, गुरुभक्तीचाच हा अध्याय आहे की ज्याचं स्मरण नियमितपणे साधकांनी करायला पाहिजे. इतकंच नव्हे तर आपल्या मुलांना जे शिक्षणार्थी आहेत जे शिक्षण घेत आहेत त्या मुलांना देखील ह्या अध्यायाबद्दल निदान सांगितलं तरी पाहिजे. यातील गोष्ट निदान त्या मुलांच्या कानावरती पडली पाहिजे की गुरुभक्ती म्हणजे काय आणि गुरुभक्तीने सर्व काही साध्य होतं हे आपल्याला त्यातून दिसायला पाहिजे आणि ते आपण आपल्या मुलांना देखील दाखवून द्यायला पाहिजे. कारण सध्या शिक्षणार्थी त्यानंतर परीक्षार्थी अशी सर्व मुलं या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये अडकलेली असल्यामुळे असं आपल्याला दिसतं की गुरूंबद्दलचा आदर शिक्षकांबद्दलचा आदर हा कमी होत चाललेला आहे. बरेचदा असे आदरयुक्त शिक्षक देखील कमी होत चालल्याचं आपल्याला निदर्शनास येतं. त्यांच्यावरती देखील बरीचशी बंधनं सरकारने घातलेली आहेत. आमच्या लहानपणी शाळांमध्ये शिक्षक बेदम मारायचे, परंतु मार खात असताना आपल्याला हे लक्षात असायचं, निश्चितपणे जाणीव असायची की आपलं भयानक चुकलेलं आहे आणि म्हणूनच शिक्षकांचा मार आपल्याला पडत आहे. दुसरी गोष्ट, त्यावेळेला घरी जाऊन जर सांगितलं की आज शिक्षकांनी मारलं तर घरचे म्हणायचे की याचा अर्थ शिक्षक बरोबर आहे, तुझंच काहीतरी चुकलेलं असणार म्हणून दुसरा देखील त्याच्यामध्ये चोप घरी गेल्यानंतर वेगळा बसायचा. अशी आमची पिढी होती आणि त्याचं कौतुक मला असं वाटतं की एवढं जरी झालं तरी आजही आमच्या सर्व शिक्षकांबद्दल अतिशय अतोनात प्रेम आणि आदर आमच्या मनामध्ये आहे. रस्त्यामध्ये कुठेही कोणतेही शिक्षक, शाळेतील अगदी लहानपणापासून मोठेपणापर्यंतचे कोणतेही शिक्षक आम्हाला रस्त्यामध्ये जरी दिसले तरी त्यांना जाऊन भेटणं, त्यांच्या रस्त्यामध्ये सुद्धा पाया पडणं, हे सर्व काही आमच्या मनामध्ये आहे. हे सध्या कुठेतरी पुढच्या पिढ्यांमध्ये कमी होत चाललेलं जरा निदर्शनास येतं. परंतु त्या मुलांना उत्तम आणि शिक्षकांना देखील हा 16वा अध्याय एक पथदर्शी ठरू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे. 16व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर अशी एक कथा आलेली आहे. पण त्या कथेची पूर्वपीठिका अशी आहे की महाराज ज्या वेळेला वैजनाथ या क्षेत्री 1 संवत्सरापर्यंत अंबाभवानी सन्निधानी राहिले त्यावेळेला एक तिथे ब्राह्मण महाराजांच्या दर्शनाला येतो आणि
महाराजांना पाहिल्यानंतर तो म्हणतो की महाराज, मी तुम्हाला पाहून अतिशय संतुष्ट झालेलो आहे आणि माझं मन काही केल्या, मी इतकं तप करतो परंतु माझं मन काही केल्या स्थिर होत नाही, मला ज्ञानप्राप्ती होत नाही, तर ह्यावरती काय करायला पाहिजे, म्हणून उपाय तुम्ही मला सांगा. असं म्हणल्यानंतर महाराज त्याला एक अतिशय सुंदर एकच वाक्य महाराजांचं आलंय, एकच वाक्य, अतिशय सुंदर वाक्य आहे आणि ते वाक्याचा अर्थ कदाचित मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराज असं म्हणतात की तू बहुत दिवस सायास, म्हणजे तू आधी गुरु महाराजांना सांगतो की मी खूप दिवस सेवा केली गुरुची, मला म्हणजे तेवढी सेवा नाही करता आली गुरुची, परंतु मला तरी देखील माझं मन काही स्थिर होत नाही. तर तू तारक आहेस, या विश्वासही तुम्हाला भेटलायस, तर तू मला ह्याचं काही उलगडा कर. आणि ऐकोनी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हासोन. आता गुरु महाराजांची विनोदावरती प्रीती आहे असं वारंवार विविध अध्यायांमध्ये आलेलं आहे. सो विनोद मार्गाने महाराज अतिशय महत्वाचा असा वर्मावरती त्याच्या घाव घालतात. आणि महाराज पुढचं वाक्य काय म्हणतात की श्री गुरु पुसती हासोन, पावलासी केवी मुनीपण, गुरु विणे सांग मज. गुरुशिवाय तू तापसी झालासच कसा, गुरुशिवाय तुला मुनीपण प्राप्त झालंच कसं. एक्झॅक्टली त्या माणसाची जी काही गाठ आहे, म्हणजे ते जे काय बंध गाठ आहे त्याला पडलेली, त्याच्यावरतीच महाराज बोट ठेवतात आणि त्या गाठीचा निचरा करतात. आता हे इथे लक्षात घेणं आहे की विनोदानी केलेली एकावरती टिप्पणी नव्हे, दिस इज नॉट सरकॅझम. ते एवढ्यासाठी की बहुतेक लोक दुसऱ्याच्या व्यंगावरती बोट ठेवतात, तसं महाराजांनी केलेलं नाही. तर ज्या ठिकाणी तुम्हीच तुमच्या स्वतःच्या कर्मानी विचारांनी बंधनाची गाठ बांधून घेतलेली आहे, ती गाठ अलगदरित्या सोडवण्याचं कार्य गुरु महाराज करतात. आणि त्यावेळेला त्या माणसाला कोणतीही आतोनात इजा होणार नाही, त्या माणसाचं काही नुकसान होणार नाही, याची देखील काळजी गुरु महाराज घेतात. एकच वाक्य आहे की पावलासी केवी मुनीपण, गुरु वेणे सांग मज. आता मग तो माणूस अत्यंत पश्चाताप त्याला होतो आणि भडभडा तो पुढे बोलायला लागतो आणि तो असं म्हणतो, त्याच्या डोळ्यामधून पाणी यायला लागतं आणि तो म्हणतो की ऐसे पुसता श्री गुरुमुनी, मुनीच्या डोळा अश्रू येती, दुःखे दाटला अमित चित्ती, ऐके स्वामी गुरुया. गुरु होता आपण असे एक. आता ते काय म्हणतात, तो ब्राह्मण असं म्हणतो की मला एक गुरु होता, परंतु गुरु अतिनिष्ठुर होता आणि मला तो काहीतरी वेगळीच अकृत्य अशी सेवा तो मला सांगायचा, जी करण्याजोगी नाही, जी योग्य नाही करण्याला, अशा प्रकारची सेवा तो मला सांगायचा. आणि अशा गुरुला मग विविध प्रकारे, आणि ज्ञान तर मला काही मिळतच नव्हतं, ज्ञान तर काही मला प्राप्तीच करून देत नव्हते असे गुरु. आणि अशा परिस्थितीमध्ये ते वेदशास्त्र अध्ययन माझ्याकडनं करून घेत नव्हते, तर्कशास्त्र व्याकरण हे माझ्याकडनं करून घेत नव्हते. त्यामुळे फक्त मला सेवा सांगायचे, हे कर ते कर, बरं ती सेवा सुद्धा अशी सांगायची जी करण्याजोगी नव्हती, अशी सेवा मला सांगायचे. आणि म्हणून मग एक दिवस मी त्या गुरुवरती अत्यंत कोपून, गुरुवरती रागवून, त्यांना दोष लावून तिथून बाहेर पडलो आणि त्यानंतर मी काही त्या गुरूंकडे फिरकलो नाही. असं म्हटल्यानंतर गुरु महाराज अत्यंत हास्यवदन, आता गुरूंची पद्धत आहे, आपले गुरु असे आहेत की ज्यांची विनोदावरती प्रीती आहे आणि दत्त महाराज अशा पद्धतीने सांगतात की ज्याचं नाव ते. आणि मग पहा, गुरु असं म्हणतात की ऐकूनी त्याचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन. आता गुरु महाराज दुसऱ्या गुरुचा अपमान झाला म्हणून अजिबात त्यांनी कोप केला नाही. त्या माणसाला सरळ मार्गावरती आणण्याचं कार्य, एखाद्याला योग्य मार्गावरती आणण्याचं कार्य कसं करावं, हे म्हणजे काय गुरु महाराजांची लीळा इतकी अद्भुत आहे. आणि त्यांच्या शब्दामधल्या गोष्टी, गुरुचरित्र इतकं अप्रतिम आहे की काय सांगू तुम्हाला. बघा आता गुरु महाराज काय म्हणतात की ऐकोनी त्याचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन, कोप न करता अत्यंत स्मित हास्य करून म्हणती, कैसा ब्राह्मण आत्मघातकी तू होसी. असा कसा ब्राह्मण, स्वतःच्या आत्मघातक झालेला आहेस तू, स्वतःचा घात करणारा ब्राह्मण, पायावरती धोंडा पाडणारा स्वतःच्याच, असं तू ब्राह्मण कसा काय रे बाबा. मग महाराज म्हणतात, एखादा मूर्ख आपुले करी, मळ विसर्जी देहावरी, आपले अदृष्ट ऐसे परी, म्हणून सांगे सकळे का. आपल्या हातावरतीच एखादा मळ विसर्जन करतो आणि ते लोकांना सांगतो
इतका तू मूर्ख ब्राह्मण आहेस का रे बाबा? मग तुला हे गुरुद्रोह जर तू केला असशील तर मग तुला ज्ञान कसं प्राप्त होईल बरं? असं मग गुरु महाराज त्याला विविध प्रकारे सांगून शेवटी ह्या प्रश्नाप्रती येतात आणि त्याला सांगतात की गुरुद्रोही जो नर त्यासी नाही इह पर, ज्ञान कैसे होय सादर तया दिवांधनारासी. म्हणजे अंध आहे, दिवसाचा अंध असलेल्या नराला त्या माणसाला ज्ञान कसं होईल? कारण त्यांनी गुरुद्रोह केलेला आहे, गुरुला दोष लावलेला आहे आणि तो ज्ञानाची प्राप्ती पण करून घेऊ इच्छितो आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही. आणि मग ते म्हणतात, जो जाणे गुरुची सोय, वेदशास्त्रादी त्वरित होय, तो सर्वज्ञ शीघ्र होय, गुरु संतुष्ट होताची. ज्याच्यावरती गुरु महाराज संतुष्ट झालेले त्याला शीघ्रपणे सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं, असं गुरु महाराज सांगितल्यानंतर मग त्या ब्राह्मणाला त्याची प्रचिती येते आणि तो म्हणतो की आता मी तुमच्या पायावरती माझं मस्तक ठेवत आहे. गुरु महाराज, तुम्ही त्रैमूर्तीचा अवतार आहात, तर तुम्हीच आता कृपा करून मला पुढील ज्ञान प्राप्त करून द्या, योग्य मार्ग दाखवा, माझा विश्वास आहे तुमच्यावरती. असं म्हणल्यानंतर मग महाराज आदी पर्वातील एक त्याला कथा सांगतात. पण इथे एक शब्द सुंदर आलेला आहे, तो आपल्या वाचनामध्ये कदाचित त्याच्याबद्दल आपण पटकन वाचत पुढे गेलो तर हा लक्षात येत नाही. बरेचदा गुरुचरित्रामध्ये हा शब्द आलेला आहे. ते असं म्हणतात की सांगा स्वामी प्रकाशोनी ज्ञान होय आपणासी. प्रकाशोनी सांगा म्हणजे काय करा? तर एखाद्या गोष्टीवरती प्रकाश टाकणे म्हणजे काय? सर्वत्र प्रकाश आहे, दिवसाचे दोघं जण बोलत बसलेले आहेत, तरी देखील गुरु महाराजांना ती व्यक्ती म्हणते की तुम्ही त्या गोष्टीवरती प्रकाश टाका की ज्याच्यामुळे मला ज्ञान प्राप्त होईल. मग अशी कुठली अप्रकाशित राहिलेली गोष्ट आहे बरं? तर अंधकार. हा अंधकार कशामुळे येतो? तर आपल्या अज्ञानामुळे येतो. त्या अज्ञानावरती प्रकाश टाकला की आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. माणूस अंधारामध्ये फिरतोय आणि त्याच्या पायाला एक जाड असा दोरखंड लागलेला आहे पायाला. त्याला असं वाटतं की हे सुतळी किंवा तो दोरखंड म्हणजे कुठला तरी सापच आहे आणि असं म्हणून तो किंचाळतो आणि किंचाळल्याबरोबर दिवा लावल्यावर, बटन ऑन केल्यावर काय होतं? प्रकाश पडून त्याला लक्षात येतं की अरे, आपण तर साध्या दोरखंडाला घाबरलो, साप समजलो. अशा पद्धतीने जेव्हा त्या गोष्टीवरती प्रकाश पडतो त्यावेळेला अज्ञानाचं रूपांतर ज्ञानामध्ये होतं. वास्तविक तिथे ज्ञानच आहे, परंतु आपली ती पाहण्याची क्षमता नाही. आपल्याला कुठेतरी चंद्रावरचा एक डाग पाहायचा आहे, सूर्यावरचा डाग पाहायचा आहे किंवा जे काय असेल ते बघण्यासाठी आपल्याला दुर्बिणीची आवश्यकता आहे. साध्या डोळ्याने आपल्याला जेवढं दिसतं तेवढंच दिसतं. माणूस म्हणतो चंद्रावरती सशाचा आकार दिसतो, कोण म्हणतं हरणाचा आकार दिसतो. पण जेव्हा माणसं दुर्बिणीमधून पाहतात त्यावेळेला त्या प्रकाशात त्यांना प्रकाश होतो त्या गोष्टीचा. त्या गोष्टीवरती, अज्ञानावरती प्रकाश पडतो आणि माणूस म्हणतो की इथे विज्ञान आहे. ह्या विज्ञानाचा आधार घेऊन मला असं दिसलं की इथं विवर आहेत, खळगे आहेत चंद्रावरती मोठे मोठे आणि त्या सगळ्याची एकत्र जोडणी म्हणजे मला असं वाटलं की जणू काही हरिणच आहे. तर अशा पद्धतीने प्रकाशोनी सांगा माझं म्हणजे त्या गोष्ट माझ्या अज्ञानावरती प्रकाश टाका म्हणजे अज्ञान दूर होईल. म्हणून श्लोक आपण नेहमी म्हणतो, अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानरूपी अंधकार जो दूर करतो, जो डोळ्यामध्ये ज्ञानाचा अंजन घालतो, ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः असं म्हणलेलं आहे. तर तो हा म्हणून इथे वारंवार प्रकाश, कारण पुढच्याच ओळीमध्ये आलेला आहे, कैसा गुरु ओळखावा कवणेपरी असे सेवा. गुरु कसा ओळखायचा आणि त्याची सेवा कशी करायची, ह्या दोन्हीमध्ये प्रकाशोनी सांग देवा विश्ववंद्या गुरुमूर्ती. हे मला प्रकाश करून सांगा. बरेचदा आपल्याला खूप गोष्टी माहीत असतात, बरेचदा आपल्याला माहीत असतात परमेश्वर विश्वंभर आहे, सर्वत्र आहे. अरे मग तू का घाबरतो? मग तू का गावोगावी हिंडतो? मग ह्या देवळात गेलो समाधान नाही झालं, तिकडे गेलो समाधान नाही झालं, मग हा उपाय केला तरी माझं समाधान नाही झालं, तो उपाय केला तरी समाधान नाही झालं, मग ह्याला दाखव त्याला दाखव, याला पत्रिका दाखव. मग हे सगळं का करतो? जर तुला ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, कारण ये सब रटी रटाई बाते आहे. म्हणजे आपल्याला काय होतं की अहम ब्रह्मास्मी माहिती आहे. ज्ञान कुठं झालंय? जसं ते आपल्या गजानन विजय वारंवार याचा उल्लेख येतो, कारण बरेचदा महाराज वाचून घेतात हातून. तर गजानन विजयामध्ये ज्या वेळेला ते शिरापुरी खाणारे ब्राह्मण तिथे आलेले असतात आणि महाराज तिकडे झोपडीमध्ये बसलेले आहेत पलंगावरती आणि हे शिरापुरीचे आस्वाद घेणारे ब्राह्मण येतात
आणि ते तिथे राहून त्यांना शिरापुरी असं तसं अमुक तमुक, आणि मग त्या नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा, याच्यावर नैनम दहती पावकहा म्हणजे अग्नी त्याला जाळू शकत नाही, याच्यावरती ते मोठमोठी भाषणं देतात तासभर. आणि ते दिल्यानंतर सुद्धा त्यांना काही लोकांचं समाधान होत नाही. लोक म्हणतात की हे यांचं नुसते तोंडाची वाफ आहे. तिथे प्रत्यक्ष अनुभवाची मूर्ती बसलेली आहे. ते गजानन महाराजांच्या समोर जातात आणि आनंदाने भावाने डोलायला लागतात. आणि महाराज अशी लीळा करतात गजानन महाराज आपले, की तो पलंग जो आहे त्या पलंगाला अग्नी उत्पन्न होतो, तो पेट घेतो. आणि महाराज म्हणतात, का हो, या आता आता तर तुम्ही म्हणलात नैनम दहती पावकहा, मग या आमच्या बरोबर बसा आणि आता आपण गीतेवरती चर्चा करूया. असं म्हणल्यानंतर ते चळाचळा कापायला लागतात. त्यांच्या लक्षात येतं की हे त्यांना सगळं माहिती आहे, बडबडलेले सर्व काही आहेत, पण उपयोग काही झाला का? नाही. कारण ते नुसते स्वतः ऐकलेले दुसऱ्याला सांगण्याच्या गोष्टी आहेत. जोपर्यंत ते आपल्या आतमध्ये उतरत नाही, जोपर्यंत आपण त्याचा अनुभव घेत नाही, चिंतन मनन करून गुरुकृपेशिवाय तो अनुभव सुद्धा येणार नाही. आणि अशा व्यक्तीवरती गुरुकृपा होते. गजानन महाराजांना तो विनवणी करतो की महाराज, मी शिरापुरी खाणारा, उदर भरण करणारा आणि लोकांना ठकवणारा असा आहे, त्यामुळे मला क्षमा करा, मी आपला अधिकार ओळखला नाही. आणि शरण गेल्यानंतर महाराज कृपा करतात. लोकांनी विनवणी केल्यावर महाराज पलंगावरनं उठतात. ज्या क्षणी उठतात त्या क्षणी पलंग कोसळतो आणि इतर लोकांना दाखवण्यासाठी तो उरलेला पलंग विझून लोक ठेवतात, जो आजही आपल्याला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने ही ह्याच्यासाठी ते सत्पुरुष अवतार घेतात की त्या माणसाचं कल्याण व्हावं. तो वाचतोय, त्याच्याकडनं सुद्धा भगवद्गीतेची सेवाच घडतीये, पण नुसतं वाचून उपयोग नाही रे बाबा. तुझ्या मनामध्ये, तुझ्या अनुभवात ती गोष्ट आली पाहिजे. ह्यासाठी तसं वर्मावरती बोट ठेवणार गुरु गजानन महाराजांनी काय त्याला शिरापुरी खाणाऱ्या व्यक्तीला जाऊन चोप दिलेलं नाहीये की तू हे काय बडबडतोय. त्याला असा अनुभव दिला की ज्याच्यामुळे त्याचं आयुष्य पलटून गेलं. हे अनुभव देणारे, हे अत्यंत बाहेरनं हात ठेवणारे आणि आतून मारून तो मडकं ते तयार करणारे, हा घडा बनवणारे हे सद्गुरू. तर हे सद्गुरू परमेश्वराने तसाही घडा बनवूनच पाठवलाय, पण त्या घड्याला योग्य आकार देणं, या घड्यामध्ये काय भरलेलं असणं, हे याच्यासाठी म्हणून गुरुकृपेची आवश्यकता आहे. आणि मग ह्या गुरु महाराजांना शरण गेलेल्या आणि सांगणाऱ्या याला ते एक आदी पर्वातील गोष्ट सांगतात. आणि आदी पर्वी असे कथिती, तर ती द्वारकेमध्ये घडलेली गोष्ट आहे. कारण द्वारावती तीर्थ परियेसा विप्र एक धौम्य ऋषी असं तिथे उल्लेख आलेला आहे. द्वारावती म्हणजे द्वारका. या ठिकाणी घडलेली घटना महाराज सांगतात आदी पर्वामध्ये, म्हणजे पार अगदी पुरातन काळामध्ये घडलेली घटना आहे असं आपण समजूया. तर त्यावेळेला धौम्य नावाचे एक महर्षी तिथे होऊन गेले की ज्यांच्याकडे 3 जण शिष्य आहेत त्यांचे, आणि ते शिक्षणासाठी धौम्य ऋषींकडे आलेले आहेत. त्यापैकी पहिल्याचं नाव आहे अरुणी पांचाळ, दुसऱ्याचं नाव आहे बैद. बैद म्हणजे आता आपण वेद असं म्हणतो, मुलांची नावं ठेवतो तसं तो वेद किंवा बैद. आणि तिसरा आहे उपमन्यू. या तिघांच्या परीक्षा धौम्य ऋषी घेतात. आणि ही जी कथा आहे ही आपण आपल्या मुलांना सांगा, म्हणजे मग मुलांना लक्षात येईल की ह्या कथेमधून त्यांना शिकण्यासारखं आहे की गुरु भक्ती म्हणजे गुरुतत्वाची भक्ती. या गुरुतत्वाच्या भक्तीमध्ये आपण जर रममाण झालो तर आपल्याला सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं. त्यासाठी ती शरणागती पाहिजे. ती शरणागती नसेल तर तुमच्या मनाची कवाडं उलगडणारच नाहीत, ती ओपनच होणार नाहीत. आणि मग ज्ञान कुठून आत जाणार आपल्याला? बरं, ज्ञान समजा तिथे दारावरती जाऊन रोज धडकते, जसं त्या शिरापुरी खाणाऱ्या ब्राह्मणाच्या बाबतीमध्ये होत होतं की ज्ञान तो स्वतः पाजळतोय रोज, पण स्वतःला अनुभूती नाही. या घटनेमध्ये अत्यंत सुंदर कथा याच्यामध्ये सांगितली की काय सांगू तुम्हाला. आणि मग धौम्य ऋषी असं करतात की पूर्वी अशी परिस्थिती होती किंवा अशी पद्धत होती गुरूंची की ते गुरु हे शिष्यांकरवी सेवा घेत असत. जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं ना की संदीपक आख्यानमध्ये त्या गुरूंनी आपल्या शिष्याची करून आपली सेवा करून घेतली. आणि अतिशय सुंदर दुसरा अध्याय, त्याचाच पुढचा अध्याय म्हणजे हा 16वा अध्याय. याच्यामध्ये धौम्य ऋषी यांची परीक्षा बघतात, सेवा करून घेतात आणि परीक्षा बघतात, आणि मग त्यांना ज्ञान प्राप्त करून देतात. आता परीक्षा कशी बघतात? तर परीक्षामध्ये पेपर काढून दिला, प्रश्न दिले आणि उत्तरं शोधून त्यांनी लिहायची आहेत आणि त्याची तपासणी, अशी परीक्षा नव्हे. ही परीक्षा एका वेगळ्याच स्तरावरची परीक्षा इथे आपल्या अनुभवास येते. त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की पूर्वी गुरुची ऐशी रीती, शिष्या करवी सेवा घेती, अंतःकरण त्यांचे पाहती, कैसे निर्वाण शिष्याचे. असं पहिल्या अध्यायामध्ये ज्या वेळेला नामधारक सिद्धमुनींना भेटतात
त्यावेळेला त्याची निर्वाण मानस झालेलं आहे असं त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. तोच निर्वाण म्हणजे तुमचं एकाग्र मन झालेलं आहे का? आणि निर्वाण म्हणजे इतर कोणत्याही गोष्टीचा तुम्ही त्यावेळेला विचार करत नाही. त्यावेळेला तुमच्या मनाची कवाडं ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी उघडतात, किंवा तुमचं जे मनाचं शेत आहे, ती जी जागा आहे, जमीन आहे, ती त्यावेळेला त्यासाठी उपयुक्त अशी होते. आणि मग त्याच्यामध्ये महाराज ज्ञानाचं बीज पेरतात, आणि मग ते महाराजांच्या कृपेने पुढे ते बीज फुलत जातं आणि त्याचा वृक्ष होतो. अशा पद्धतीने निर्वाण मानस हा उल्लेख तिथे वारंवार आलेला आहे. पाहुनिया अंतःकरण असे भक्ती निर्वाण कृपा करती तक्षण मन कामना पुरविते. आता ह्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्षात ठेवा, सांगता सांगता तुमच्या लक्षात येईल की तीनही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला त्यांचा निर्वाण मानस झालेला आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंतःकरण त्यांचं शुद्ध झालेलं आहे. शुद्ध अंतःकरण आणि निर्वाण मानस. जसं साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरी ह्या दोन गोष्टी अशा सांगितल्या की आजही महाराजांच्या इथे गेल्यानंतर मागे आपल्याला ह्या बाजूला श्रद्धा आणि ह्या बाजूला सबुरी हे आपल्याला बघायला मिळतं. तसं निर्वाण मानस आणि अंतःकरण शुद्धी या दोन गोष्टी ह्या गुरुचरित्रातलं अत्यंत महत्वाचं सार आहे असं मला वाटतं. अंतःकरणाची शुद्धी आणि निर्वाण मानस होणं, असं झाल्यानंतर इथे लिहिलेलं आहे की पाहुनिय अंतःकरण असे भक्ती निर्वाण कृपा करते तक्षण मन कामना पुरविते. त्या क्षणी तुमच्यावरती कृपा होते. पण ह्या दोन गोष्टीचा मेळ तुमच्यावरती, आपण म्हणतो ना की काळ आला पण वेळ आली नव्हती. म्हणजे काळ आला होता मला ग्रासायला, परंतु त्यावेळेला वेळ आली नव्हती. ह्या दोन गोष्टीची जशी सांगड आपण घालतो त्यावेळेला तसेच सांगड इथे शुद्ध अंतःकरण आणि निर्वाण मानस या दोन गोष्टीची सांगड ज्या वेळेला जुळते, त्या क्षणी गुरु महाराज आपल्यावरती कृपा करतात आणि ज्ञान आपल्याला देतात. हे यातलं गमक आहे, यातली मेघ आहे, ही आपल्याला मला सांगायची होती. ऐसा धौम्य ऋषी भला तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिला. आता पुढे गोष्ट चालू होते. गोष्ट अशी आहे की गुरु महाराज म्हणजे धौम्य ऋषी त्यावेळेचे. धौम्य ऋषी हे सर्व ऋषी मुनी काय करायचे तर साळी पिकवायचे. म्हणजे आपलं शेत स्वतः शेती करायचे, ते पिकवायचे आणि असं पिकवलेलं अन्नधान्यच शिजवून खायचे, अशी त्यावेळेला पद्धत होती. मग हे शिष्य जे असतील त्यांच्याकडून ही सेवा करून घ्यायचे. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की तो शिष्य ॲग्रिकल्चरिस्ट झाला किंवा त्याच्यामध्येच त्याला पूर्ण ज्ञान, आता त्याचा आणि ज्ञानाचा काय संबंध असं आपल्याला वाटेल. म्हणजे आपल्याकडे आता काय झालंय की इंग्रजांच्या नंतर माणसाने वकिलीचं शिक्षण घेतलं तर तो वकिलीच करू शकतो, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं तर इंजिनिअरिंगच करू शकतो, याप्रमाणे शेतीचं शिक्षण घेतलं तर तो वकील होऊ शकत नाही, त्यानंतर तो इंजिनियर होऊ शकत नाही. अशा काही आपल्याकडे रिजिड अशा वॉटर टाईट काही कंपार्टमेंट्स एज्युकेशनमध्ये आहेत. त्याबद्दल ठीक आहे, त्याच्याबद्दल काही तक्रार नाही. मुद्दा एवढाच आहे की पूर्वीच्या काळी असं नव्हतं. गुरु महाराज हे स्वतःच एवढे ज्ञानी असायचे की ते ऋषीमुनी महाराज त्या याला फक्त आशीर्वाद जरी दिला, त्याची निर्वाण मानस आणि शुद्ध अंतःकरण हे पाहिल्यानंतर तत्क्षणी कृपा करायचे. म्हणजे काय, त्याला असा आशीर्वाद द्यायचे किंवा त्याच्यावरती कृपा करायची की त्याला सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त होईल, सर्व प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त व्हायचं आणि तो सक्षमपणे त्याच्या पायावरती उभं राहून त्याचं उर्वरित आयुष्य त्याचं भोग उपभोग भोगण्यासाठी म्हणून तो तयार व्हायचा. अशी कृपा एका क्षणामध्ये करायची. पण ती कृपा प्राप्त होण्यासाठी मात्र अशा गुरुची सेवा, मूळ भाव हा सेवा असावा, हे त्यातनं आपल्याला गुरुचरित्र सांगतं. आणि मग पुढे काय होतं तर त्या अरुणी पांचाळाला म्हणजे पहिल्या शिष्याला गुरु महाराज बोलवतात आणि सांगतात की जी काय माझं शेत आहे त्या शेतामध्ये तू जा आणि पहा की शेतीला सर्वत्र पाण्याचा सिंचन झालेलं आहे की नाही, सर्वत्र पाणी, त्या पाण्याचा संचार त्याच्यामध्ये होऊ देत, जेणेकरून पीक चांगलं येईल. असं म्हणल्यानंतर गुरुची आज्ञा शिरसावंद्य. आता गुरुला शिक्षण घ्यायला सांगायला पाहिजे ना, वेद शिकवले पाहिजेत, बाकीच्या गोष्टी शिकवायला पाहिजे, अजून विद्या काय असतील त्या शिकवायला पाहिजेत. तर गुरु महाराज काय सांगतात, धौम्य ऋषी की जा आणि शेताला तू त्याचं रक्षण कर, त्या शेतामध्ये पाणी जायला पाहिजे, सर्वत्र पाणी व्हायला पाहिजे, असं तू पहा. आणि मग अरुणी पांचाळ तिथे जातो आणि शेतामध्ये गेल्यानंतर अवलोकन केल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की अरेच्या ह्या ठिकाणी तर उन्नत शेत वरच्या बाजूला राहिलंय आणि खालच्या बाजूला अतिशय दरारा गरजत वाहणारा असा ओढा आहे की ज्याला सातत्याने पाणी आहे, अत्यंत प्रचंड प्रमाणात पाण्याचा त्या फोर्स आहे, परंतु
ते पाणी राहिलंय खाली आणि आपल्या गुरुची शेती आहे वरती. आता हे पाणी खालून वरती कसं जाणार? मग तो काय करतो, मोठे मोठे दगड घेतो आणि ते दगड अत्यंत कष्टाने उचलून त्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने बांध घालण्याचा प्रयत्न करतो की ते पाणी वरती जाईल. परंतु कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी पाण्याचा इतका मोठा फोर्स आहे, त्याचा स्रोत इतका मोठा आहे की ते पाण्याच्या प्रवाहामध्ये ते मोठे दगड जरी टाकले तरी ते टिकत नाहीत, ते वाहून जातात आणि पाणी काही वरती चढत नाहीत. असं म्हणल्यानंतर हे सगळे प्रयत्न विफल झाल्यानंतर ह्या अरुणी पांचाळाच्या मनामध्ये असं येतं की याचा अर्थ आज काही आपण ह्याच्यामध्ये गुरुच्या त्या शेतीला पाणी देण्यामध्ये सफल होत नाही असं दिसतं आहे. कारण मोठे मोठे दगड जर राहत नसतील तर आपण काय करणार? आपण तर लहान मुलं आहोत. मग तो असा विचार करतो की आपण एक दगड एका बाजूला धरू, पाय दुसऱ्या दगडाला लावू आणि मध्ये पाण्यामध्ये आपण पडू, जेणेकरून पाणी आपण रोखून ह्या बाजूचं पाणी त्या बाजूला जाईल अशा पद्धतीने आपण करूया. आणि असा विचार करून खरोखर त्या पाण्यामध्ये तो बुडतो आणि पाण्यामध्ये एका अंग बुडवतो आणि एका बाजूला दगड आणि एका बाजूला पाय दुसऱ्या पाण्याला दगडाला लावून पाणी जे येईल ते स्वतःच्या अंगावरती ते पाण्याचा फोर्स घेऊन, तो पाण्याचा प्रवाह घेऊन ते पाणी त्या शेताकडे कसं वरच्या दिशेला जाईल यासाठी तो दिवसभर त्या पाण्यामध्ये विचलित न होता अत्यंत थंड पाण्यामध्ये सुद्धा तो स्वतःचं अंग बुडवून अशा पद्धतीने राहतो की ते पाणी जे खाली आहे, वाहत वाया चाललेलं आहे, ते पाणी त्या शेतीला पोचतं. आणि संध्याकाळ होते तरी देखील हा मुलगा स्वतःचा निश्चय जो त्यांनी केलेला आहे की पाणी सर्वत्र जायला पाहिजे, मधून मधून उठून बघत नाही की पोचलं का, इकडे तिकडे पोचलं का, काही विषय नाहीये. त्याला माहिती की इथून पाणी जाणार, पण ते आपण अडवून धरलं पाहिजे. म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये दगडासारखा मध्ये बांध घातल्यासारखा पडतो आणि ते पाणी वरती जातं. संध्याकाळी गुरु महाराजांना, धौम्य ऋषींना काळजी वाटते की आपला शिष्य अजून कसा नाही आला, म्हणून ते जातात आणि पाहतात तर सर्वत्र शेतीमध्ये त्यांच्या पाणी झालेलं आहे. ते अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या अरुणी पांचाळाला ते हाक मारायला लागतात. त्यांचा आवाज ऐकून मग तो त्या पाण्यामधून बाहेर येतो आणि अत्यंत शीत, त्याला थंडीने कुडकुडत असतो. अशा परिस्थितीमध्ये महाराज ते धौम्य ऋषी त्याच्यावरती प्रसन्न होतात आणि त्याला आश्वस्त करतात, त्याला आश्वासन देतात, त्याला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की तुला सर्व विद्या प्राप्त झालेली आहे माझ्या आशीर्वादाने, तू गुरुसेवा जाणलेली आहेस, गुरुसेवा केलेली आहेस, मी त्यामुळे प्रसन्न आहे आणि तुला मी आशीर्वाद देतो की सर्व विद्या आणि ज्ञान तुला प्राप्त झालेलं आहे, आता तू जाऊन लग्न कर, असं म्हणून त्याला निरोप देतात. आणि मग आता पुढच्या जो बैद नावाचा शिष्य आहे त्याची आता परीक्षा चालू होते. मग त्या बैदाला, त्या वेद आपण असं म्हणूया आपल्या भाषेमध्ये, त्या वेद नावाच्या मुलाला गुरु महाराज बोलवतात आणि त्याला सांगतात की हे बघ, आता शेती झालेली आहे, पीक सुंदर आलेलं आहे, आता तू असं कर की त्या शेतीची कापणी वगैरे करून, झोडपणी करून तू त्याच्यामध्ये जे धान्य असेल ते सगळं धान्य तू भरून गाड्यामध्ये परत आपल्या आश्रमामध्ये घेऊन ये, असं म्हणून सांगितल्यानंतर तो गुरु महाराजांना नमस्कार करतो. गुरु महाराज त्याला एक रेडा जुंपलेला गाडा देतात. गाडा ज्याला रेडा जुंपलेला आहे असा गाडा देतात आणि म्हणतात की याच्यामध्ये भरून तू ती सगळी साळी इथे घेऊन ये. असं म्हणल्यानंतर तो रेडा जोडलेला जो गाडा आहे तो घेऊन हा वेद नावाचा बाळ तिकडे जातो. 2 खंडी त्याच्यामध्ये जे धान्य पिकलेलं असतं ते सगळं धान्य पोत्यामध्ये भरून त्या गाड्यावरती चढून तो रेडा ओढायला लागतो. आणि असं करत पुढे येत असताना अचानकपणे चिखलामध्ये त्या गाड्याचं एक चाक अडकतं आणि असं झाल्यानंतर रेडा किती त्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या रेड्याच्यानी काही तो गाडा ओढला जात नाही. अशा वेळेला तो ती जी रज्जू आहे, म्हणजे ती जी दोरी आहे, ती जी वेसणाची जी दोरी आहे, ती हा वेद नावाचा बाळ स्वतःच्या गळ्याभोवती बांधतो आणि त्या रेड्याबरोबर स्वतः देखील तो गाडा हा बाहेर ओढायला लागतो. अथक प्रयत्न केल्यानंतर कसा तरी तो गाडा तो बाहेर काढतो, परंतु त्याच्या गळ्याला गळफास लागतो अशा प्रसंगामध्ये आणि तो निर्वाण मानस पडतो आणि त्यजूप आहे कलेवर, असं ते शब्द वापरले. त्याचा अर्थ त्याचा जीव आता जाणार अशी वाईट परिस्थिती त्याच्यावरती ओढवली आहे. पण त्याच वेळेला धौम्य ऋषी तिथे येतात. त्याच्या गळ्याभोवतीचा ते वेसण किंवा तो जो दोर आहे
तो दोर सोडवतात आणि त्याला आश्वस्त करतात की मी तुला आशीर्वाद देतो की तुला तुझं हे निर्वाण मानस आणि अंतःकरण शुद्धी पाहून आणि गुरुच्या प्रती तुझी असलेली निष्ठा पाहून, गुरुचा शब्द खाली पडू नये याच्यासाठी तू केलेली सेवा पाहून मी अतिशय प्रसन्न झालेलो आहे आणि मी तुला वरदान देतो की तुला सर्व प्रकारची विद्या आणि ज्ञान तुला प्राप्त होईल, असं म्हणून त्याला देखील स्वगृही परत पाठवतात. आता विषय येतो तिसऱ्या बाळाचा. आता हा जो तिसरा शिष्य आहे याचं नाव आहे उपमन्यू. तर सुरुवातीलाच असं लिहिलेलं आहे की हा उपमन्यू नावाचा शिष्य हा थोडासा स्थूल आहे आणि त्याचा आहारावरती विशेष प्रेम आहे. मग गुरु महाराज काय करतात की याला खूप खायला आवडतं ना, खूप खायला लागतं, तर याला असं करूया की आपण कमी याला खायला देऊया, म्हणून त्याला थोडंसंच खायला घालतात आणि सांगतात आता खाण्यापासून लांब ठेवायचंय. मग खाण्यापासून लांब का ठेवायचं? कारण अति खाण्यामुळे तुमचं ज्ञान स्थिर होत नाही, ज्ञानप्राप्ती तुम्हाला होत नाही. असं त्याच्यामध्ये वाक्य देखील आलेलं आहे की बहु आहार त्याला असेल तर मात्र त्याला त्यासी बहुत आहार म्हणून विद्या नाही स्थिर, त्यासी विचारी गुरुवर काय उपाय करावा. म्हणजे ह्याला खूप आहार केल्यामुळे याची विद्या स्थिर होत नाही, तर आता काय करावं? गुरु महाराज म्हणतात असं कर, आपली जी गोशाळेतील सगळी जी गुरं आहेत ती गुरं घेऊन तू रोज रानामध्ये जात जा, त्या गुरांना चरवत जा आणि मग संध्याकाळ झाली की मग गुरांना घेऊन तू परत येत जा. गुरुच्या आज्ञाप्रमाण अंगीकार करतो, थोडंसं काहीतरी त्याला खायला मिळत असतं ते घेतो आणि गुरांना चरायला घेऊन जातो. परंतु त्याची भूक एवढी प्रचंड आहे की ते त्याला उपशम होत नाही, त्याला अतिशय त्या भुकेमुळे कळवळतो जीव त्याचा आणि मग तो असं करतो की आता करणार काय? गुरुची तर आज्ञा आहे की गुरं संध्याकाळ झाल्याशिवाय घरी न्यायची नाहीत. मग काय करणार? तर मग आजूबाजूचे जे इतर ऋषीमुनींचे आश्रम असतात त्या आश्रमामध्ये जातो. ओम भवती भिक्षांदेही, भिक्षा घ्यायची आणि ती कुठेतरी झाडाखाली बसून ग्रहण करायची. अशा पद्धतीने गुरुचं असं म्हणणं असतं धौम्य ऋषींचं की हा आधी याचा आहार कमी व्हायला पाहिजे, म्हणजे याची ज्ञान प्राप्त होऊन याला हा स्थिर होईल. तर इकडे हा पुष्टच व्हायला लागतो, धष्टपुष्ट व्हायला दिसायला लागतो. गुरु महाराजांना आश्चर्य वाटतं की आपण त्याला एवढंच खायला देतो आणि हा इतका कसा काय धष्टपुष्ट होत चाललाय. मग गुरु महाराज विचारतात की काय रे बाबा, कसं काय एवढा पुष्ट? आता तो खोटं बोलत नाहीये, तो खोटं बोलत नाही. झालेला प्रसंग जशाच्या तसा तो गुरु महाराजांना सांगतो की महाराज मला गुरुजी मला काही भूक शमन होत नाही, त्यामुळे मी जे इतर ऋषीमुनी आहेत त्यांच्या आश्रमातनं घेऊन ते अन्न मी प्राशन करतो आणि माझी भूक भागवतो. तर गुरूंना वाईट वाटतं की अरे मी काहीतरी एक योजना केलेली आहे, याला कमी खायला मिळालं म्हणजे ज्ञान स्थिर होईल. तर गुरु महाराज म्हणतात की बरं ठीक आहे, हरकत नाही, तू असं कर की जे काही तुला त्यावेळेला मिळतं भिक्षेमध्ये ते सगळं तू इथं आणून देत जा आणि परत जात जा. ठीक आहे म्हणतो. गुरुच्या सांगण्याचा क्लेश करत नाही, गुरु सांगतील ते आज्ञाप्रमाण जातो. रोज जे काय त्याला दुपारच्या वेळेला मिळत असेल ते सगळं घेऊन तो आश्रमामध्ये येतो. आश्रमात एक भिक्षा ठेवतो, परत जातो आणि परत भिक्षा मागून दुसरी भिक्षा करून ते ग्रहण करतो. आता गुरु महाराजांना परत आश्चर्य वाटायला लागतं. कसं काय? म्हणजे हा तर भिक्षा आणून ठेवतो, आपण त्याला थोडंसंच खायला देतो, तरी देखील हा पुष्टच होत चाललाय. मग ते म्हणतात का रे बाबा, काय करतो असं? मग तो म्हणतो की महाराज तुम्हाला तर माहिती आहे गुरुजी, माझं काही भुकेचं शमन होत नाही. मग एक वेळ भिक्षा मागतो ती तुम्हाला आणून देतो आणि पुन्हा जाऊन भिक्षा मागतो ती मी ग्रहण करतो. गुरु महाराज मात्र आता त्याच्यावर कोप करतात, म्हटलं की असं करत जाऊ नको. दोन्ही वेळी केलेली भिक्षा इथे आश्रमामध्ये आणून देत जा, ती काय तू खात जाऊ नको. बरं म्हणतो. गुरु महाराज म्हणतील त्याप्रमाणे दोनदा केलेली भिक्षा आणून देतो. संध्याकाळपर्यंत गुरु घरी न्यायची नाहीत. याची भूक काही शमन होत नाही. त्याला भूक शमन होत नसल्यामुळे काही चैन पडत नाही. हा काय करतो की गायी ज्या असतात त्यांची पाडसं आचळाला तोंड लावून दूध पित असतात. त्यावेळेला ते दूध धरणीवरती सांडत असतं. म्हणजे आचळाला तोंड लावल्यानंतर पाडसानी ते दूध काही सांडतं, तर ते दूध वाया जातंय असं वाटतं आणि ह्याला तर भूक लागलेली असते. मग कशाला वाया घालवा? म्हणून सांडणारं दूध हा उच्छिष्ट क्षीर प्राशन करतो. सांडणारं दूध हातामध्ये घेतो आणि ते प्राशन करत असतो आणि त्याने आपली भूक भागवतो. आता गंमत अशी होते की दूध प्यायल्यामुळे हा अधिकच पुष्ट दिसायला लागतो. गुरु महाराज पुन्हा संभ्रमात. दौम्य ऋषी म्हणतात की अरे बाबा काय, तू दोन्ही भिक्षा इथं आणून देतो, आता काय तिसऱ्यांदा भिक्षा मागतोस काय? तो म्हणतो नाही नाही, तिसऱ्यांदा नाही भिक्षा मागत. मी असं करतो की जे
उच्छिष्ट जे क्षीर आहे त्याचं मी प्राशन करतो. मग गुरु महाराज कोप करतात. ते म्हणतात की रागे भरतात त्याला. ते म्हणतात, अरे असं करू नको, उच्छिष्ट यांनी मतिहानी होते. आता इथे एक आपल्यासाठी संकेत आहे की आपण मुंज झाली की त्यावेळेला मातृभोजन केल्यानंतर पुढे कोणाचं उच्छिष्ट खायचं नाही, अगदी आईच्या ताटात सुद्धा बसायचं नाही, असं आपल्याकडे पद्धत आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी मतिहानी होते उच्छिष्ट खाल्ल्यामुळे. तर जी लोक एकत्र बसतात रोज एका ताटामध्ये सगळं अन्न घेऊन 4-5 जण ताटात बसलेत अशी लोक मी पाहतो. परंतु उच्छिष्ट लोकांचं खाऊ नये असं त्याच्यामध्ये एक संकेत इथे दिलेला आहे. गुरु महाराजांनी सांगितले म्हणजे माझा त्याच्यावरती दृढ विश्वास आहे हे बरोबरच असणार. आता असं सांगितल्यानंतर धौम्य ऋषी म्हणतात की ते काही तसं तू करू नकोस आणि असं काही दूध प्राशन तू करू नको, त्यांनी मतिहानी होईल. मग बिचारा गुरु महाराजांना काही क्लेश करत नाही, त्यांच्यावर रागवत नाही. गुरु महाराज म्हणतील त्याप्रमाणे आणि दुसऱ्या दिवशी जातो. त्यावेळेला गुरं घेऊन गेल्यानंतर ह्याला भूक असह्य झालेली असते. काय करावं? ना मी भिक्षा मागू शकतो, ना दूध पिऊ शकतो. मी आता करू काय? आणि मग एका रुईच्या झाडामधून त्याला चीक गळताना दिसतो. हा म्हणतो, हे पांढरच आहे, दुधासारखंच आहे, काय हरकत आहे प्यायला म्हणून. म्हणून तो त्या रुईच्या पानांचा असा द्रोण करतो, रुईचं सगळं चीक त्याच्यामध्ये घेतो आणि प्यायला लागतो. पिताना काय होतं की त्या रुईचा चीक जो आहे तो त्या पानांचा त्याच्या डोळ्यामध्ये भरतो. आता रुईचा चीक जर डोळ्यामध्ये गेला तर माणसाची दृष्टी जाते किंवा अधू होते असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे त्याची दृष्टी जाते आणि दृष्टी गेल्यानंतर त्याला गुरं दिसत नाहीत, स्वतः कुठे आहे त्याचं भान राहत नाही आणि हा सैरावैरा अधोदृष्टीने किंवा दृष्टी नसलेल्या पद्धतीमध्ये तो सर्वत्र वावरायला लागतो आणि असा वावरता एका मोकळ्या किंवा ज्याच्यात पाणी नाही अशा विहिरीमध्ये पडतो. अशा विहिरीत पडल्यानंतर अतिशय चिंताक्रांत होतो की आता गुरं इतस्ततः जातील, ती हरवतील आणि गुरु मला बोल लावेल की असं कसं तू केलंस म्हणून, आणि अतिशय वाईट वाटून रडायला लागतो ओक्साबोक्षी. असं झाल्यानंतर संध्याकाळ होते, आपला शिष्य अजूनही आलेला नाही, गुरं घराकडे परतलेली नाहीत. असं बघून धौम्य ऋषी रानामध्ये जातात आणि जोरात त्याला हाका मारायला लागतात आणि बोभाट स्वरे पाचार येते असं म्हणलेलं आहे. मोठ्यांनी हाका मारायला लागतात, पण त्याच्या कानावरती शब्द पडायला, कारण तो विहिरीच्या आत पडलेला आहे. आणि मग त्याला जेव्हा ऐकायला येतं त्यावेळेला तो त्याच्या गुरूंना प्रत्युत्तर करतो, सांगतो की महाराज मी इथे आहे, इकडे या, असं झालं. मग गुरु जातात. मग ते विचारतात, अरे तू इथं पडलास कसा, गुरु काय झाली? मग तो सांगतो, सगळी सविस्तर कथा सांगतो की असं असं झालं. महाराजांच्या मनामध्ये, गुरुच्या मनामध्ये अत्यंत कृपा उत्पन्न होते की कसा माझा शिष्य आहे की ज्याच्या मनामध्ये मी इतकं त्याला सांगतो, इतकं त्याला खाऊ देत नाही, तरी देखील तो बिचारा नुसते वेगळे पर्याय शोधत बसला. पण माझ्यावरती कधीही त्यांनी कोप केला नाही, माझ्यावरती रागवला नाही, साधा राग त्याच्या मनामध्ये सुद्धा आला नाही. असा प्रेमळ माझा शिष्य, गुरुचं सगळं ऐकणारा माझा शिष्य. या शिष्याबद्दल जेव्हा त्याला प्रेम उत्पन्न होतं गुरूंना, त्यावेळेला गुरु म्हणतात की तू आता असं कर, तुझी दृष्टी गेलेली आहे तर सर्वात पहिल्यांदा अश्विनव देव याचं तू स्मरण कर. म्हणजे अश्विनी कुमार जे देवांचे काय म्हणतात त्याला की उपचार करणारे असे आहेत, तर त्यांचं तू स्मरण कर, अश्विनो देवाचं तू स्मरण कर. म्हणजे आयुर्वेदाचार्य थोडक्यात, ज्याचे उपचार करणारे देवांवरती असे असल्यामुळे त्यांचं तू स्मरण कर म्हणजे तुला दृष्टी येतील. आणि गुरुनी सांगितलंय, गुरुचा विचार, गुरुचा वचन प्रमाण मानून तो अश्विनो देवाचं स्मरण करतात आणि त्या उपमन्यूला दृष्टी येते. गुरु महाराज त्याला त्या विहिरीमधून बाहेर काढतात आणि त्याच्यावरती कृपा करून त्याला सांगतात की अरे किती तू निर्मळ मनाचा आहेस, कधी तू माझ्यावर कोप केला नाहीस. अशा निर्मळ मनाच्या तुझ्यावरती जेव्हा निर्माण मानस तुझं प्राप्त झालं, तुला मी आता तुझ्यावरती कृपा करतो. आणि म्हणून म्हणतात की तुला अष्टसिद्धी प्राप्त झालेत, तुझ्या घरी नवनिधी राहतील आणि तुला सर्व सिद्धी, सर्व प्रकारचं ज्ञान तुला आत्ता ह्या क्षणी प्राप्त झालेलं आहे. आता काही काळजी करू नकोस, तुझा पुढे गेल्यानंतर तुझा एक शिष्य सुद्धा अतिशय प्रसिद्ध होईल आणि त्याच्यामुळे सुद्धा तू गुरु म्हणून प्रसिद्ध होशील. तो जन्मेजयासाठी काही यज्ञ याग करेल आणि त्याच्यामध्ये सर्प मारवून इंद्रासहित तक्षकाला घेऊन येईल
आणि त्यामुळे तुझी कीर्ती होईल, असा तुझा शिष्य होईल, म्हणजे तू किती मोठा गुरु होशील, असं गुरु महाराज त्याला आशीर्वाद देतात. आणि या ठिकाणी ही गोष्ट संपते. गोष्ट संपल्यानंतर आपले गुरु महाराज म्हणतात त्या ब्राह्मणाला ज्याच्यासाठी ही गोष्ट सांगितली, की अरे इतकं सगळं तुला मी सांगितलं, आता तुला कळलं असेल की गुरुभक्ती म्हणजे काय आहे. आणि अशी गुरुभक्ती त्याला तू लाथडून आलास, ती गुरुभक्ती तू डावललीस, त्याला अकृत्य सेवा म्हणून तू नाराज झालास, गुरुवरती कोप केलास, तर आता कसं बरं तुला ज्ञान होईल. तर तू आत्मघातकी झालेला आहेस नर, असं म्हणून गुरु महाराज त्याला बोल लावतात. असं म्हणल्यानंतर गुरु महाराजांचा तो दर्शन घेतो आणि म्हणतो की आता मात्र मी ज्या गुरुचं हे केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी दोन गोष्टी, एक गोष्ट फार सुंदर आलेली तिथे. असं ते म्हणतात, तो ब्राह्मण असं म्हणतो की एक वेळ सुवर्ण किंवा कोणताही धातू जर भिन्न झाला, म्हणजे त्याचे तुकडे झाले, तर एक वेळ तो सांधता येईल. बरोबर ना. सुवर्णाचे दोन तुकडे तुम्ही एकत्र सांधू शकता, कारण सोनं सोन्यामध्ये मिसळतं, ते सांधणं शक्य आहे. पण मुक्ताफळ जर भिन्न झालं तर ते केवी एक होईल. म्हणजे ते कसं काय एक होऊ शकेल. मुक्ताफळ म्हणजे मोती, मोत्याचे जर तुकडे झाले तर ते तुम्ही कसं काय एकत्र जोडणार. तर इतकं सुंदर गोष्ट आहे. म्हणजे आता ज्या गुरुला मी बोल लावलं, त्याशी भांडून मी आलो, त्या गुरुचं माझं मन एक कसं होऊ शकेल आणि कसा तो गुरु मला आपलासा करेल, असं म्हणून आता माझ्या आयुष्यात काही राहिलेलं नाही. आणि मी अत्यंत गुरुद्रोही असल्यामुळे मी आता आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय राहिलेला नाही. मी वारंवार आपल्याला सांगितलं की गुरु महाराज आत्महत्या करू देत नाहीत. गुरुची भक्ती जर तुमच्यामध्ये असेल आणि त्यांनी जर गुरुकृपा झाली, तुम्ही आत्महत्येचा विचार जरी तुमच्या मनामध्ये आला तरी देखील महाराज तुम्हाला तिथे त्या स्वतःच्या तुम्ही उत्पन्न केलेल्या गंडातरातून बाहेर काढतात. तर ह्याला जेव्हा असं वाटलं या ब्राह्मणाला की आता काही राहिलं नाही, आता मी आत्महत्या केली बरी, आणि निर्वाण मानस होऊन तो निघाला, अंतःकरण शुद्धी झाली. लगेच गुरु महाराजांनी त्याला बोलून घेतलं की अरे ब्राह्मणा, परत फिर, असा विचार करू नकोस. हे अजून एक उदाहरण, महाराज आत्महत्येतून कसं बाहेर काढतात. तर असं करू नये कुठल्याही माणसाने. त्यापेक्षा गुरुभक्ती करावी. उरलेलं आयुष्य गुरुभक्तीला आपण समर्पित करावं, देशासाठी समर्पित करावं, आपल्या धर्मासाठी समर्पित करावं. आत्महत्या करून काय मिळणार आहे. तर म्हणून असं त्यांना केल्यावर त्याला थांबवतात गुरु महाराज आणि म्हटलं की तू मागे ये. आणि त्याचं निर्वाण मानस झाल्यानंतर त्याच्या मस्तकावरती हात ठेवतात, त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहतात आणि त्याला ज्ञान प्राप्त करून देतात. अशा पद्धतीने गुरु महाराजांनी त्या व्यक्तीचा उद्धार केला, त्याला गोष्ट सांगितली, त्याला सन्मार्गावरती आणला, त्याच्या मनातलं किलमिष दूर केलं. गुरुद्रोह जो त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाला होता त्यातून त्याला सुखरूप बाहेर काढलं, मन शुद्ध केलं आणि गुरुभक्ती त्याच्यामध्ये देऊन त्याला ज्ञानप्राप्ती करून दिली. आता हे असं कनवाळू भक्तवत्सल दुसरं कोण आहे जगामध्ये. दत्त महाराज, श्रीपाद वल्लभ, नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ महाराज आणि आपले सगळंच सद्गुरू माहेर, यांचं प्रत्येकाचं चरित्र आपण अवलोकन केलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी अनेक 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 लीळा आपल्याला अनुभवायला मिळतील, वाचायला मिळतील, ज्याच्यातून आपण शिकलं पाहिजे की आपण गुरुला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि आजचा दोन गोष्टी आपण इथून घेऊन जाऊया, ती गोष्ट आपल्या मनावरती बिंबवून ठेवूयात. एक म्हणजे निर्वाण मानस, म्हणजे दुसरं काही नाही, अनन्य भक्ती, थोडक्यात निर्वाण मानस म्हणजे, आणि अंतःकरण शुद्धी. अंतःकरण शुद्धी आणि अनन्य भक्ती हे दोन शब्द आपल्याला विसरायचे नाहीत. या दोन गोष्टीची जेव्हा जुळणी होते, एकत्रीकरण होतं, ज्या वेळेला तसं आपली भावना होते, त्यावेळेला तत्क्षणी गुरु महाराज आपल्यावरती कृपा करतात. अशी गुरु महाराजांची कृपा आपल्या सर्वांवरती सदोदित राहो अशी इच्छा करतो. गुरु महाराजांच्या चरणी, आपल्या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो आणि आजचा भाग इथेच थांबून माझ्या वाणीला विराम देतो. भेटूया पुढच्या भागामध्ये. जास्तीत जास्त या भागाचं लोकांपर्यंत आपण त्याच्याबद्दल सुचवा, लोकांना पाठवा आणि जास्तीत जास्त लोकांना पाहायला लावा अशी मी आपल्याला विनंती करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीवन नरसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम.